आध्यात्मिकतेकडून आत्मशांती मिळवणे. प्रिय बंधूंनो आणि भगिनींनो, आजच्या धावपळीच्या युगात आपण बाहेरच्या जगात खूप काही शोधतो. पैसा, कीर्ती, यश हे सर्व मिळवलं तरी मन मात्र बेचैन राहतं. का? कारण खरी शांती ही बाह्य सुखात नाही, ती आपल्या अंतर्मनात दडलेली आहे. आध्यात्मिकता आपल्याला शिकवते की खरा आनंद आणि खरी शांतता ही आत डोकावूनच सापडते. ध्यान, प्रार्थना, सत्संग, सदाचार आणि आत्मस्वीकृती या मार्गाने आपण शांतीकडे जाऊ शकतो. सर्वप्रथम ध्यान. दररोज काही मिनिटे डोळे मिटून शांत बसा. श्वासावर लक्ष केंद्रित करा. जगाचा गोंधळ शांत होतो आणि आत्म्याचा नाद ऐकू येतो. दुसरं म्हणजे प्रार्थना आणि मंत्रजप. हे देवाशी संवाद साधण्याचे साधन आहे. जपलेले प्रत्येक मंत्राचे स्पंदन मनात सकारात्मक ऊर्जा निर्माण करते. तिसरा मार्ग म्हणजे सत्संग व स्वाध्याय. संतवाणी ऐका, ग्रंथ वाचा. हे आपल्याला योग्य मार्ग दाखवतात आणि जीवनातील गोंधळ दूर करतात. चौथा मार्ग म्हणजे निसर्गाशी नाते. सकाळी सूर्योदय पाहणे, पक्ष्यांचे स्वर ऐकणे, झाडांना स्पर्श करणे या सगळ्यातून मन आपोआप निर्मळ होते. आणि सर्वात महत्त्वाचा मार्ग म्हणजे सदाचार व सेवा. इतरांना मदत करणे, प्रामाणिक राहणे आणि चांगुलपणा जोपासणे. कारण निस्वार्थ सेवेतील समाधान हे आत्मशांतीपेक्षा मोठं धन नाही. बंधूंनो, आध्यात्मिकतेचा प्रवास म्हणजे कुठे बाहेर जाणं नव्हे तर आतल्या प्रवासाला सुरुवात करणे आहे. जेव्हा आपण स्वतःला स्वीकारतो, इतरांविषयी प्रेम व करुणा ठेवतो आणि आपल्या अंतर्मनाशी जोडले जातो, तेव्हा खरी आत्मशांती मिळते. लक्षात ठेवा, सुख बाहेर सापडतात, पण शांती फक्त आतूनच अनुभवता येते. म्हणून चला, आजपासून आपण थोडा वेळ स्वतःसाठी राखून ठेवूया. ध्यान करूया, प्रार्थना करूया आणि सेवाभावाने जगूया. याच मार्गाने आपलं जीवन समाधानी, शांत आणि खऱ्या अर्थाने आनंदी होईल. धन्यवाद.